नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये गणेशनगर भागात आलेलो आहोत। या गणेशनगर भागामध्ये पल्लवी हॉस्पिटल पासून येणारा जो रोड आहे तो गंगणे यांच्या शेवटच्या घरापर्यंत जातोय। हा रोड मागील मी पाहतो कमीत कमी 31 ते 35 वर्षापासून हा रोड अशाच स्वरूपाचा आहे। हा रोड या गणेशनगरमध्ये विविध रोड झालेले आहेत, पण हाच नेमका का रोड झाला आणि हाच रोड का राहिला या विषयावर आज आपण गणेशनगर भागामध्ये आलेलो आहोत। या गणेशनगर भागातील आपण हा रोड दाखवूया थोडा की हा रोड का राहिला, कशासाठी राहिला, काय कारण आहे हे पाहण्यासाठी या रोडला आलेलो आहोत। या रोडवर ये जा करण्यासाठी रहदारी असते आणि हा रोड अत्यंत स्टँडर्ड एरियामध्ये असल्यामुळे या रोडकड जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही का नगरसेवकाने। नगरसेवक वेगवेगळ्या गल्लीतून रोड करतात, मग हाच रोड का राहिला असा प्रश्न आज समाजाच्या पुढे आहे। या गल्लीमध्ये रोड नसल्यामुळे ये जा करणाऱ्या लोकांना, रहदारी करणाऱ्या लोकांना अडचणी येत आहेत आणि हा मेनच रोड गणेशनगर मधला दिसतोय। पल्लवी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी, पल्लवी हॉस्पिटल पर्यंत या भागातला रोड पूर्ण नादुरुस्त आहे आणि या नादुरुस्त रोडकड नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे। पावसाळ्यामध्ये या रोडवर जाता येता येत नाही असं या भागातली लोकांचं मत आहे। या भागातल्या लोकांना अडचणी आणि अडचणीच आहेत। या अडचणी दूर करण्याचं काम या भागातले नगरसेवक करणार का, नगरपालिका या रोडकडे लक्ष देणार का, हे प्रश्न आज जनतेच्या पुढे आहेत। आणि म्हणून हा रोड दुरुस्त करणे खूप गरजेचं आहे। बळा ही रोड किती दिवसापासून नाही रे माहित नाही, या लेकरांचा जन्म होण्याच्या अगोदर पासून हा रोड असाच आहे। तर बघूया या रोडकड नगरपालिकेचं आणि या वार्डातील नगरसेवकाचं लक्ष लागल का ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक। या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर।